मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करू शकाल. पाहिजे 3 षटकात म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले कुठेतरी लयास गेलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले नसेल, फक्त 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला प्लेस करता येतील. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेवर तैनात करू शकता. हे स्वातंत्र्य खरं तर इथे मात्र प्रत्येक कर्णधाराला मिळालेलं आहे. आणि अशातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जे असतं त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा निश्चितच मिळत असतात किंवा मोठे फटके खेळण्याची मुभा फलंदाजाला कुठेतरी येत असते क्षेत्ररक्षणाच्या रचनेनुसार. परंतु आता या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे पाहणं सर्वांसाठी औत्सुक्याचं असेल. खरं तर या दोन्ही संघांनी या अगोदर एक सामना जिंकलेला आहे. पाहायचे दुसरा सामना या क्रीडानगरीमध्ये कशा पद्धतीने त्यांच्यासमोर येईल, किंबहुना या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी कशा पद्धतीने राहील. वसंत तयार. पहिला चेंडू फुलटॉसचे फलंदाज डबल मॅन्डेट होतो. त्याला असं वाटलं समोरच्या दिशेने खेळायचा, अंतिमतः त्याने स्वतःला सावरलं आणि यावेळेस 2 धावा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पूर्ण केल्या गेल्या. डबल मॅन्डेट होता, टोटली डबल मॅन्डेट. पॅडल स्वीप करायचा आहे की समोर विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट खेळायचं आहे हे फलंदाजाला कळालं नव्हतं. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पहिल्या चेंडूवर गती परिवर्तन वसंतदादा यांचं आपल्याला पाहायला मिळालं. भरधाव वेगाने चेंडू जर फलंदाजापर्यंत गेला असता तर आडव्या बॅटने चेंडू खेळला सुद्धा गेला असता. 2 धावा आल्या. क्रॅकिंग अप ड्राईव्ह क्षेत्ररक्षक मध्ये येतात, चेंडू अडवतात, होईल फेकी आणि याचबरोबर 1 धाव येईल. 3 धावा या धावपलकावर निश्चितच अंकित झालेले आपण पाहू शकाल. आता या अगोदर खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये आपण दुसऱ्या फेरीचे तिसऱ्या फेरीचे सामने पाहिले, ज्यामध्ये 1 धावसंख्या निश्चितच आपला पाठपुरावा सोडत नव्हती, ती म्हणजे 23-24 आणि या अगोदर 29 पाहायचंय. आता त्या पद्धतीनेच आजच्या दिवसामध्ये तो ट्रेंड कायम राहील की आजच्या दिवसात सर्वोच्च धावसंख्या सुद्धा झाली आहे. त्या पद्धतीने इथे जास्तीत जास्त धावा या धावपलकावर जोडल्या जातील. वसंत यावेळेचा हा फटका फसलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर सेफ लँडिंग चेंडूचा झालेला आहे. इथेही 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न एक मार्गी होतोय. अलीकडे एक नियम खऱ्या अर्थाने जो बदललेला आहे तो अतिशय मला असं वाटतं पथ्यावर पडतोय ज्ञानेश्वर मुकादम सर. कारण ज्या एंडला तुम्हाला फलंदाजाला बाद करण्याची संधी आहे त्याच एंडला तुम्हाला फलंदाजाला बाद करावं लागेल. अदरवाईज दुसऱ्या एंडला जर तुम्ही थ्रो केला तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला निश्चितच मिळेल. अधिकचा वेग इथे प्रदान केलेला आहे. गोलंदाज खांद्याचा अतिरिक्त वापर केला, बॅकफुटला गेली, कट केलं, 1 धाव आली. दुसरी ही मैदानामध्ये पूर्ण होईल का? 2 धावा पाहता फलंदाज बाद. यस, पंच फार दूरवर होते, त्यांचा इशारा आम्हीही ओळखू शकलो नाहीत. अंतिमतः फलंदाज धावबाच्या रूपाने बाद. स्पोर्ट्स कशेरी संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाही. जयेश याची जरा दखल घ्या. धावपलकावर धावा आहेत 5. वसंत पुन्हा एकदा तयार असतील. खरं तर फार चांगला हा गुणवंत खेळाडू आहे सुरई ए संघाकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित आहे, त्याच्या जोडीने साईनाथ नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातो. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट आहे, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग रिजनवर क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर अचूकरित्या केलेला आहे. या फलंदाजाने बॅकफुटला गेल्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून उडवलं होतं. 2 धावा निश्चितच इथे वाढवल्या जातील. 7 धावा निश्चितच या धावपलकावर जोडल्या जातील. पंच काय म्हणतायत? व्हॉट यू आर सेइंग? यस, शॉर्ट 1 रन. यस, डिडक्शन होईल. 6 धावा धावपलकावर असतील.
फटका फार चांगला होता. खरं तर अगदी सीमारेषेच्या जवळ फटका ट्रॅव्हल झाला होता, तरी सुद्धा 2 धावा प्रॉपरली पूर्ण करणं खरं तर काम होतं दोन्ही फलंदाजांचं. परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने करता आलं नाही, लिलिया पेलता आलं नव्हतं. वसंत एरियल रूटने खेळून काढायचा प्रयत्न, बिगिट करायचा होता. कहीं पे निगाही, कहीं पे निशाणा, स्विंग अँड टोटली मिस. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. याचबरोबर मैदानात निश्चितच पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं. वसंत नावाचे गोलंदाज होते, त्यांच्या माध्यमातून फक्त धावा दिल्या गेल्या 6 आणि गडी बाद झालेल्या आतापर्यंत 1. स्वराज्य स्पोर्ट्स कशेरी संघाला चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने मिळालेली नाही आहे. खरं तर शेवटच्या चेंडूवर बऱ्याचदा फलंदाज कुठेतरी एकेरी दुहेरी धाव घेऊन त्यानंतर मैदानातून बाहेर पळ काढताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या फलंदाजाचे इरादे काहीतरी वेगळे होते. या फलंदाजाने मोठा फटका मारण्याची खऱ्या अर्थाने फार मोठी मिस्टेक केली आहे असं म्हणायला हरकत नाही. 6 धावा धावपलकावर. चला जय दुर्गा सुरई ए संघ लगेच दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. आज आपल्यासाठी प्रत्येक मिनिटाचा अतिशय महत्त्व आहे. सहा धावपलकावर क्रमांक 2चं षटक घेऊन ॲज युज्युअल हरेश नावाचे गोलंदाज तयार होतील. यावेळेस पिंपलास विलेज एंड कडून गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहू शकाल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटनी राऊंड दी विकेटनी पहिला चेंडू इथे टाकला गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट डीपमध्ये चांगली राहिली आहे. पाहता 2 पूर्ण असतील. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि याच बरोबर 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 3 धावांनी धावफलक 9 पर्यंत मार्गस्थ झालेला आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल. गोलंदाजाने पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने जरी हाताळला होता तरी त्याला काउंटर करत असताना खेळी चांगली राहिली आहे. खरं तर या फलंदाजाची 3 धावा मिळाल्या. हरेश स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने फलंदाज रणजित याच्यासाठी. इथे हा फटका किती चांगला आहे पाहायचं. एक क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. चेंडू पर्यंत आली. हो हो हो, व्हॉट ए कॅच, ग्रेट कॅच ऑफ द आफ्टरनून. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये सूर्य म्हणजेच रवी तितका तळपला नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक रवी याने मात्र त्यांचा तेज दाखवलेला आहे. अप्रतिम कामगिरी, दर्जेदार झेल. धावफलक 9 पर्यंत जाऊन विसावलेला असताना गडी क्रमांक 2 मैदानातून बाहेर निघाला. साईनाथ आणि त्याच्या साथीने जयेश नावाचा नवीन फलंदाज निश्चितच खेळपट्टीकडे रवाना होतोय. हाच तो जयेश आहे ज्या जयेशने या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजांची पिसं काढली होती असं म्हणायला हरकत नाही. अगदी एखाद्याला आपण लहान मुलाला ज्यावेळेस एखादा तो अपराध करत असतो, चूक करत असतो, आपण घराच्या एखाद्या रूममध्ये खोलीमध्ये नेऊन त्यानंतर त्याला शिक्षा देतो, त्या पद्धतीची शिक्षा कदाचित मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयेश यांनी या अगोदर गोलंदाजांना दिली असावी. पाहायचं यानंतर प्रत्येक सामना वेगळा असतो. या सामन्यातील समोरचे गोलंदाज वेगळे आहेत, समोरची खऱ्या अर्थाने टीम वेगळी आहे आणि यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी करतील याकडे सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागलेलं आहे. चला, डोंट टेक एक्स्ट्रा टाइम. नऊ धावा पलकावर. हरेश तयार असतील.
फुलले ते समोरच्या दिशेने खेळून काढल्या, स्वतःच्या फलुतूरमध्ये चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले, गोलंदाज स्वतः आणि चेंडू स्वतःकडे ठेवला. धावफलक कोणत्याही पद्धतीने इथे मार्गस्थ होणार नाही. धावफलक स्थिर आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. निर्धारित 3 षटकांचा खेळ आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. या षटकातील धावफलकावर 3च धावा जोडता आलेल्या आहेत. हरेश पुन्हा एकदा वळत आहेत स्वतःच्या गोलंदाजी मार्गावर. यावेळेचा हा फटका किती चांगला आहे पाहायचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. नुसते पोहोचले नाही तर हा जे लिलेया टिपलेला आहे. व्हॉट ए ग्रेट सेव्ह अँड व्हॉट ए ग्रेट कॅच. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. कक्षामध्ये परत न कधीही चांगलं नाही आहे, हिताचं नाही आहे ते स्वराज्य स्पोर्ट्स कसेही या संघाच्या. गणपतजी भोईर यांचा खऱ्या अर्थाने हा संघ ओळखला जातो. फार उत्तम अशा पद्धतीचा संघ आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेमधील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. परंतु आता यावेळेस कुठेतरी पिछेहाट संघाची झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे नवीन फलंदाज महेश असतील आणि त्यांच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये आहेत साई याला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. गिरीशच्या अनुपस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स कसेही. चार्ज केलेला आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट. खेचलंय चेंडूला. स्वर्गीय वसंत पाटील स्टँडला सलामी दिली गेली. षटकार. फायर या अशा पद्धतीच्या फटक्यांचीच गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. वातावरण आपण पाहिलं तर ढगाळ अशा पद्धतीचं कोंदट वातावरण आहे. खरं तर या अगोदर चिकणे सर म्हटले की या वातावरणामध्ये माणसाला उत्साह येत नाही, परंतु असे फटके जर लागले तर प्रत्येकजण आनंदित होईल. चार्ज केले पुन्हा समोरच्या दिशेने खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. अंतिमता कसाबसा चेंडूला अडवला. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. गुड कॉलिंग, प्रॉपर कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन असणं खरं तर फार गरजेचं असतं. या एकेरी धाब्याने धावफलक पुढे गेलेला आपण पाहू. अपशकाल 16 धावा यावेळेस या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. समाप्त. 16 धावा धावफलकावर. पहिल्या धावा षटकामध्ये आले होते त्या 6 आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्या 10. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चौथा हिरवा माणकोली ए वर्सेस गावदेवी केवनी दिवे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हायचं आहे. इनिंग ब्रेक होण्यासाठी मला असं वाटतं फक्त 6 चेंडू इथे शिल्लक राहिलेले आहेत, कारण सामना 3 षटकांचा आहे. चौथा हिरवा माणकोली ए संघाचे संघनायक सचिन माळी, त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स केवणी दिवे संघाचे संघनायक अमित भोईर. आपणास दोघांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी स्वतःला समोर प्रस्तुत करा. क्रमांक 3चं षटक मैदानात घेऊन नवीन गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला सज्ज करतोय चंद्रकांत पाटील, स्वतः संघाचे संघनायक. पहिला चेंडू चार्ज केला होता, चेंडूपर्यंत पोहोचले होते. एक धाव अतिशय वेगाने घेतली जाते. दुसरीचा इरादा मैदानाच्या आतमध्ये आहे. फेकी अतिशय महत्वाची असेल. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. व्हॉट ए ग्रेट रनिंग. अप्रतिम दर्जाची दर्जेदार धावगती मैदानाच्या आतमध्ये खरं तर राखली आहे या 2 फलंदाजांनी. चित्याच्या चिपल्याने धावा पूर्ण झालेले 2 आणि धावफलक जाऊन विसावले 18 पर्यंत. या षटकामध्ये ज्ञानेश्वर मुकादम सर, एक मोठा फटका म्हणजे क्रमप्राप्त आहे. 2 आले तर अधिक चांगलं, 3 आले तर वेल अँड गुड, परंतु एक तरी मोठा फटका या धावफलकाला हवा आहे. त्याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. चार्ज झाले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूपैचा संपर्क आला नव्हता. चेंडूच्या लाईनपासून विलग झाले होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की फलंदाज पुढे सरसावला होता. त्यानंतर गोलंदाजाने खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला म्हणून चेंडूपैचा संपर्क आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता चंद्रकांत पाटीलच्या माध्यमातून.
इथे आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका आहे. डीप मिड विकेट कम्स इन टू द ऍक्ट, फिल्डेड सक्सेसफुली, रिटर्न्स दॅट बॉल, देयर इज चान्स ऑफ रन आउट. व्हॉट हॅपन्ड? यस इट इज. फलंदाज बाद. महेश याने बाद होण्यापूर्वी मला असं वाटतं 10 धावांचं योगदान अतिशय महत्त्वाचं या धावपलकाला दिलेलं आहे. सुरुवातीचा फलंदाज रमेशच्या बॅटमधून 4 धावा आल्या होत्या. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 महेश पाटील. महेश तरे बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. महेश पाटील मार्गस्थ होत आहेत. स्कोअरबोर्डवर आपल्याला जर नजर टाकायची झाली तर या स्थितीला, या घडीला धावपलकावर धावा जमा झालेल्या आहेत त्या 19-19. या स्पर्धेचे मुख्य निरीक्षक जगदीशजी पाटील आज दिवसभर, मला असं वाटतं फार सकाळी त्यांची हजेरी लागलेली आहे आणि तिथून स्पर्धेवर खऱ्या अर्थाने नजर ठेवून आहेत. चांगल्या पद्धतीचं पर्यवेक्षण त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झालेलं आहे. आडव्या बॅटने इथे खेळलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय. वेंट लाईक अ बुलेट. व्हॉट ए ग्रेट शॉट फॉर रन्स. 360 प्लेअरचं वर्णन करत असणारं संगीत आपण ऐकलं मैदानाच्या आतमध्ये. त्या पद्धतीने फटकेबाजी झाली. स्क्वेअर लेग पंच किशोर पाटील यांच्या बाजूने चेंडू निश्चितच निघाला आणि सरळ जाऊन त्याने धडक दिली सीमारेषेला. बेधडक फटका चौकार आला. 23. 23 धाबा धावपलकर असताना बॅटमधून काढलेला आहे. ऑन ड्राईव्ह चा फटका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आता केला जाईल. डायरेक्ट हिट गरजेची आहे. देतील का? थांबलेत. आवरलं, स्वतःला सावरलं. विथ दी डिमांड ऑफ दी सिच्युएशन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला आहे. गोलंदाज स्वतः तिकडे होते. 25 धावा याचबरोबर धावपलकावर आलेले आपण पाहू शकाल. या षटकातील फक्त आणि फक्त एक चेंडूचा के येणं शेष आहे. एखादा चौकार आला तर धावपलकावर 30 धावांचं टार्गेट लागेल. एखादा षटकार आला तर धावपलक अजून पुढे जाताना आपण पाहू शकाल 32 धावांचं टार्गेट सेट करता येईल. काय घडतं? एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार, षटकार, विकेट. हा फटका त्याही पेक्षा मोठा आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट. महेश पाटील याने मैदानाच्या आतमध्ये गेल्यापासून फक्त आणि फक्त आक्रमकता दाखवली. या अगोदर एक चौकार आणि यानंतर एक षटकार. जखमेवर चोळली आहे मीठ आणि या सामन्यामध्ये आता निश्चितच एक नीटचं समीकरण तयार झालेलं आहे. पहिलं सत्र संपलं. धावपलकावर धावा झालेले आहेत 31 आणि 32 धावा. हा सामना जिंकण्यासाठी जय दुर्गा सुरेई ए संघाला आवश्यक आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. गेलेले आहेत. चला जाऊया नाणेफेकी कक्षामध्ये. सन्माननीय श्यामजी पाटील आणि त्याचबरोबर इंद्रजित पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कॉल असेल चौथा हिरवा मानकोली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे यांच्या दरम्यान हा सामना निर्धारित 3 षटकांचा छापा कॉल आहे आणि छापाच आलेला आहे. मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच मैदान मोकळं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मोकळीक मिळाली. कुठेतरी आपण थोडासा संवाद साधणार आहोत. या अगोदरचा सामना निश्चितच चौथा हिरवा मानकोली हे संघाने जिंकलेला आहे. त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स केवनी दिवे संघाने जिंकलेले. दोन्ही संघ भन्नाट फॉर्ममध्ये मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आम्ही अनुभवलेले आहेत. नाणेफेक झालेले, औपचारिकता करणं अधिक महत्वाचं आहे. नाणेफेक जिंकलात सचिन माळी, काय निर्णय असेल?
फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय आहे. निर्धारित 3 षटकांचा हा सामना आहे. 3 षटकांमध्ये आता या अगोदर तुमचे गोलंदाज होते 4, म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन होते 7, त्यातून 4 जणांना तुम्ही ऑप्ट केलं होतं आणि यानंतर आता 4 मधून तुम्हाला 3 निवडायचे आहेत. अशा वेळेस कोणते 3 गोलंदाज आहेत की ज्यांची कामगिरी अतिशय विलक्षण राहणार आहे मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज भरपूर आहेत, ॲज पर सिच्युएशन प्लॅन करू. अगदी बरोबर आहे. या अगोदर पहिला सामना जिंकलात. मला असं वाटतं अजूनही एक कर्णधार म्हणून तुम्हाला अशा कोणत्या बाबी मैदानाच्या आतमध्ये वाटतात की ज्या फुलफिल झाल्या पाहिजेत, काही त्रुटी असतील की ज्या दुरुस्त केल्या गेल्या पाहिजेत, असे कोणते फॅक्टर्स आहेत? नक्कीच फिल्डिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आणि आउटफील्डसुद्धा तुम्ही बघताय तर थोडीशी खराब आहे. त्यामुळे फिल्डिंगचा जो फॅक्टर आहे तो दुरुस्त करण्याची जबाबदारी राहील प्रत्येक. अगदी चांगलं मत व्यक्त केलं. या अगोदर बिंदास माळी सारख्या फलंदाजाने निश्चितच या अगोदर बऱ्याचदा मी त्याला गोलंदाजीच्या जीवावर सामनावीरचा किताब घेताना पाहिलेला आहे. आज पहिल्यांदा फलंदाज म्हणून ते नामारूपाला आलेले आहेत. सामनावीर त्यांना फलंदाज म्हणून मिळालेला आहे. अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बिंदासकडून किती अपेक्षा आहेत? बिंदासकडूनच नाही तर प्रत्येक टीम मेंबरकडून भरपूर अपेक्षा आहेत. आणि बिंदास माली आपण जे बोलतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्याचं एक जागतं उदाहरण आहे. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं का प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वेल सेड. चांगलं मनोगत तुमचं व्यक्त झालेलं आहे. आपण वळूया दुसऱ्या कर्णधाराकडे. दादा, नाणेफेक तुम्ही खऱ्या अर्थाने गमावले. नाणेफेक गमावल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला फलंदाजीच येते. आता फलंदाजीमध्ये निश्चितच 3 षटकं तुमच्या वाट्याला आहेत. या 3 षटकांमध्ये धावफलकावर समोरच्या संघाचं युनिट बघता किती धावा याव्यात असं तुम्हाला वाटतं? 30 ते 35. 30 ते 35 धावा करण्याच्या मागे मला असं वाटतं तुमचे अमित भोईर आहेत. अमित भोईर आजच्या दिवसामध्ये तितक्या चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाले नाहीत. इतर कोणते असे फलंदाज आहेत की त्यांनी या 3 षटकाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली पाहिजे तुमच्यासाठी? परिषद आहे, मी आहे, अरविंद भाऊ आहे, असं भरपूर आहे. सर्वांचं चांगलं योगदान आहे. फिल्डिंग पण चांगली झालेली आहे. एक टफ एन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो. यस, निश्चितच दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. द न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स, दी स्कीपर ऑफ सौटा हिरवा मानकोली ए हॅज वन दी टॉस इन इलेक्टेड फील्ड फर्स्ट. धन्यवाद. गावदेवी स्पोर्ट्स केवणी दिवे संघाचे अमितदादा भोईर, त्याचबरोबर स्वराज्य स्पोर्ट्स कशी संघाचे प्रतिनिधी यांनी आयोजकांबरोबर खऱ्या अर्थाने लवकरात लवकर संपर्क साधा. त्याचबरोबर चौथा हिरवा माणकोली ए संघाचे प्रतिनिधी आपणही, शरददादा केणी, नाना, आपणही संपर्क साधा. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्रामध्ये समालोचन कक्षामध्ये बदल होत असतो, परंतु आमचे साथी समालोचक आमच्या नजरेमध्ये इथे कुठेतरी दिसत नाही आहेत. विनंती असेल या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल ज्ञानेश्वर चिकणे सर तर आपल्याला मुख्य व्यासपीठाकडे समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या सत्राला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू फेकला गेला. पहिल्या चेंडूवर ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. 2 धावा मिळवल्या. वसंत की फॅक्टर आहे खऱ्या अर्थाने सुरई ए संघासाठी त्यांचं खेळपट्टीवर राहणं अधिक महत्त्वाचं आहे. बाळाराम
गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने आहेत. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांच्या अगेन्स्ट 2 धावा आल्यात. मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक मिळवली होती बाळाराम दादा या गोलंदाजाने. एक धाव इकडे आले, दुसरीसाठी प्रेशराइज करतील का? व्हॉट ए ग्रेट फील्ड अँड ग्रेट रिटर्न वी कॅन से. एक धाव तर आली. मला असं वाटतं प्रॉपर कॉलिंग जर राहिलं असतं तर दुसरी धाव झाली असती. यावेळेस पंचांचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. हे मैदान सोडावं लागेल आता सलामीसाठी गेलेल्या किशोर या फलंदाजाला. धावबादच्या रूपाने बाद. या संघाचे माजी संघ कर्णधार संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये निश्चितच जात आहेत. आणि गेल्या हंगामामध्ये या खऱ्या अर्थाने संजय पाटील यांनी चांगल्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा बऱ्याचदा केलेली होती आणि 45 साठी रिझर्व्ह आहेत. आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मैदानाच्या आतमध्ये संघ व्यवस्थापनासाठी आपल्या संघासाठी करून देण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो आणि तोच प्रयत्न या अगोदर यांचा आपण पाहिला आहे. 3 धावा धावपलकर आहेत आणि या षटकातील 2 चेंडूचा काही झालेला आहे. आणि टार्गेटचा आपण विचार केला तर टार्गेट आहे 32. 32 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 10.66च्या धावगतीने धाबा इथे बनवावे लागतील निर्धारित 3 षटकांमध्ये. बाळाराम यांचा कॉन्फिडन्स फार पीकवर आहे कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने एक विकेट हॅट्रिक मिळवले, या स्पर्धेतील 3री. संजय पाटील यांच्यासाठी फुलटॉस चेंडू आहे, त्याला मिड ऑफ मध्ये ढकललाय. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रेशराइज करतात वसंत. ग्रेट फिल्डिंग अँड ग्रेट थ्रो असं असताना सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मला असं वाटतं वसंत यांच्याऐवजी इतर कोणते 45 कॅटेगरीतील जर फलंदाज असते तर दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हानं अधिक वाढली असती. परंतु वसंत यांचा फिटनेस फार चांगला आहे आणि याच्या जोरावर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्याने कंप्लीट केल्या. एकूण धावपलकर धावा आता अंकित झालेल्या आहेत 5. बाळाराम स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. स्ट्रायकिंग गेला फलंदाज आहेत संजय. व्हॉट अ ग्रेट ड्राईव्ह, अप्रतिम ऑफ ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील यांनी खऱ्या अर्थाने दाखवला. खरं तर खोलवर टप्प्याचे चेंडू सातत्याने त्यांच्या समोर येतात आणि ऑफसाईड दी विकेट चांगले फटके खरं तर त्यांच्याकडे उपस्थित आहेत. आणि 40+ क्रिकेट खऱ्या अर्थाने आपण ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल जास्तीत जास्त फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करताना पाहिलेले आहेत आणि तोच प्रत्यय तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत आहेत. वसंत यावेळेस शपल क्रॉस झाले, चेंडूला पाठवलंय. स्वर्गीय राजारामजी स्टँडच्या वरून चेंडूने केले ट्रॅव्हल. ह्यूज अँड मायटी. आणि याच बरोबर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे कंप्लीट. कालच्या दिवसामध्ये खरं तर अधिराज्य गाजवलं होतं. भावांची जोडी आपण पाहिले, परंतु सख्या भावांचं त्रिकूट ज्या खऱ्या अर्थाने निश्चितच मॅचमध्ये खेळतोय, ज्या सामन्यामध्ये ज्या संघाच्या माध्यमातून खेळतोय तो संघ म्हणजे मरुआ ई स्पोर्ट्स केवनी दिवे संघ. या संघाचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स केवनी दिवे संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो इन ॲक्शन. म्हणजे ज्ञानेश्वर चिकणे सर, मला असं वाटतं अर्धा गाव आज या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. धावपलकर धावा अंकित झालेले 12 म्हणजे 12. आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश तरे स्वतःला
दाखल करताना पाहायला मिळतात. लक्ष्य आहे 34चं, त्यातून 12 धावा पूर्ण झालेले आहेत. ज्ञानेश्वर चिकणे सर समालोचन कक्षामध्ये येत आहेत. तुमचं स्वागत असेल दुपारच्या सत्रामध्ये. त्याचबरोबर प्रमोद पाटील एक अव्वल दर्जाचे समालोचक आहेत, त्यांचंही या समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. 12 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता. हा फटका लागल्यानंतर पाहण्यासाठी जितका विलोभनीय आहे, मैदानाच्या आतमध्ये खेळताना तो तितकाच कठीण आहे. ज्ञानेश्वर चिकणे सर काय म्हणाल? यस, अगदी बरोबर आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. आता पहिल्याच चेंडूवर अपयश येते फलंदाजाला. इथून जेवढे डॉट चेंडू येतील ना तेवढे दबाव वाढवतील जयदुर्ग सुरे ए संघावर. सुरुवात तर गोलंदाजाची चांगली झालेली आहे, मात्र इथून तोच ट्रॅक तोच टप्पा ठेवावा लागेल. मात्र संजय पाटीलला काहीतरी वेगळं करावं लागेल फलंदाजी करताना. गोलंदाज तयार महेश तरे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. एसटी रक्षकाची कामगिरी अतिशय महत्वाची. याचबरोबर संजय पाटील झेलबादच्या रूपाने बाद. वर्सेस गोलंदाजी असं आहे. जयदुर्ग सुरे ए संघाकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत, स्वराजी कशिवली संघाकडेही अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत. हा जो सामना आहे तो खऱ्या अर्थाने गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असा होईल, यात शंकाच नाही. अगदी बरोबर आहे. परंतु हे असताना सुद्धा या अगोदरचे जे सत्र झाले त्या सत्रामध्ये धावपलकोर धावा आलेले आहेत 31, म्हणजे 32 धावा 3 षटकांमध्ये. प्रमोद पाटील गोलंदाजीच्या बरोबर फलंदाजाला सुद्धा चुनूक मैदानाच्या आतमध्ये दाखवावीच लागेल. एका संघाची गोलंदाजी झालेली आहे, समोरच्या संघाने चांगला धावपलक उभारलाय. आता दुसऱ्या संघाची गोलंदाजी आहे, हे फलंदाज काय करतील? बॅकफुटला गेले. व्हॉट ए ग्रेट शॉट. वीरेंद्र सहवागच्या आठवण मैदानाच्या आतमध्ये जागृत केली आहे. सीमारेषेच्या समोर इथे संघर्ष करावा लागतोय क्षेत्ररक्षकाला. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि सहजगत्या 3 धावा पूर्ण. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका सुंदर. क्षेत्ररक्षणात संघर्ष झाला तरी सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलं. तीही कामगिरी सुंदर आणि 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. यस, अगदी बरोबर. तारीफ करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं. तेच काम लिहिल्या पार पाडलेले आहे. 1 धाव आपल्या संघासाठी महत्वाची. 9 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. बॅकफुटला गेले होते वसंत दादा. बघा हा अनुभव आहे. कदाचित मला असं वाटतं पंचांना ते स्वतः सूचित करतात की काय हा किती लांब दर्जाचा वाईट आहे म्हणून. कधी कधी फलंदाज डेलिबरेटली ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, त्याला ते सूचित करायचं असतं त्याच्या देहबोलीतून. 1 धावाली. 9 चेंडू 16 धावा झालेले आहेत. 9 चेंडू 16ची गरज आहे. यावेळी चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन पडतोय. सेफ लँडिंग होता आणि साईनाथ चेंडूला उचलतील, फेकतील. 2 धावा या धावपलकर जोडल्या जातील. 18 धावा याचबरोबर या धावपलकर आहेत. बॅलन्स सिच्युएशन या सामन्यामध्ये ज्ञानेश्वर चिकणे सर आपण खऱ्या अर्थाने पाहायचंय. हा सामना प्रेक्षकांच्या पसंतीस निश्चितच उतरेल, यामध्ये ते मात्र शंका नाही. 8 चेंडू आणि 14 धावा. वसंत पाटील यांच्या बॅटमधून हा फटका तितकासा चांगला गेलेला नाहीये. बॅटवर चेंडू आला नव्हता. एक तर पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न. स्वतः डेंजर एंडला धावतायत. 2 धावा पाहता पाहता पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पुन्हा एकदा दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 20 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या. 12 धावांची गरज यानंतर उरते आहे. मला असं वाटतं या षटकामध्ये 1 चेंडू अजून येणं शेष आहे, म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावा. व्हॉट विल हॅपन. काय घडेल काय बिघडेल. या अगोदर या दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकलेले आहेत. इथे कोणत्याही पद्धतीची कारण मीमांसा नसावी. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि जीवनात जी लोक यशस्वी होतात त्यांच्याकडून तुम्हाला अपयशी होण्याची कारणं ऐकायला मिळत नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. हा फटका मला असं वाटतं थोड्याफार पद्धतीने ऍडजस्टमेंट करून खेचला गेलेला आहे. ऑन साईडला डीपमधून जयेश आले. चेंडू अडवला. यावेळेस पैकी झाले तरी सुद्धा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खरं तर निश्चितच मला असं वाटतं काही काही शब्द एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी कधीतरी अपुरे सुद्धा पडत असतात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेले आहेत आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर
आतापर्यंत 4 वेळा दुहेरी धाव आणि पार्टनरच्या बरोबर एकदा म्हणजे 5 वेळा दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये वसंत पाटील या क्षेत्ररक्षकाने धावलेले आहेत आणि त्या पूर्णही केलेले आहेत यशस्वी रीतीने. 22 धावा धावपलकावर सामना एका वेगळ्या वर्णावर, 6 चेंडू आणि 10 धावा. चिकणे सर काय म्हणाल? नाही, ही सिच्युएशन नेहमीच क्रिकेटमध्ये येत असते. रेग्युलर क्रिकेट असो किंवा 40+ क्रिकेट असो, इथे तुमचा संयम, तुमची चिकाटी, तुमचं ध्येय हे उत्तर देऊ शकतं. गोलंदाजाने संयम ठेवणं आवश्यक आहे, क्षेत्ररक्षकांनी संयम ठेवणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त मी तर म्हणेन फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट बघणं आवश्यक आहे, संयम ठेवणं आवश्यक आहे. कारण जर तुमच्याकडे संयम नसेल, अंधाधुंदी फटके मारायचा प्रयत्न केला तर निश्चित सामना तुमच्या हातून सुटू शकतो. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना संयम ठेवला गेला होता. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून या स्पर्धेमध्ये एक सामना सिद्धीबेन अंदूर संघ जिंकलाय. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असताना एका धावेने मला असं वाटतं एक संघ या स्पर्धेतून बाहेर निघालेला आहे. जे दुर्गा सुरई बी म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 17-18 धावा सुद्धा होऊ शकतात. इथे लक्ष आहे 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं. गोलंदाजाचं इथे काम अतिशय जिकरीचं झालंय आणि मोलाचं झालंय, महत्वाचं झालंय. यावेळेचा हा फटका चांगला आहे, समालोचन कक्षाच्या समोर येत आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा अव्वल दर्जाचं झालंय. जी गरज इथे आहे संघाची ती गरज पूर्ण केली जाते आणि यावेळेस मला असं वाटतं 2 धावा या धावपलकावर जोडल्या जातात. बघा शिल्के सर, हे जे खेळाडू खेळतायत ना, यांचं आयुष्य क्रिकेट खेळून गेलेलं आहे. ह्या सिच्युएशनमध्ये कशी फलंदाजी करावी, कशी गोलंदाजी करावी हे यांना सांगण्याची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त खेळपट्टीवर काय घडतंय, मैदानामध्ये काय घडतंय ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे, अगदी चांगला उल्लेख तुम्ही केला. अनुभव माणसाला जीवनामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. कधी कधी आपण म्हणतो दूध पिताना आपण भासतो, त्यानंतर ताक पिताना सुद्धा फुंकून पित असतो. अगोदरच्या चुका बाजूला सारून चांगली कामगिरी कोण करेल? हा फटका सुद्धा चांगला आहे. ऑफसाईड विकेट गेलेला आहे. स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून समोर आलेले आहेत. यावेळी चेंडू अडवत आहेत, करतील फेकी. 2 धावा आल्या. हा सामना कालच्या सामन्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे. म्हणजे जिथे 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती आणि शेवटी 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती. प्रत्येक चेंडूवर जितक्या धावा हव्या तितक्या धावा आल्या होत्या. अगोदरच्या 5 चेंडूंवर 3-3 धावा आलेल्या होत्या. म्हणजे हे सगळं क्रिकेटमध्ये घडतंय. आता हा सुद्धा सामना त्या पद्धतीने पुढे पोस्टपॉन होतोय. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 4 चेंडू आणि 6 धावांची यानंतर गरज उरते. काय घडेल? मला असं वाटतं यावेळेस या अगोदर जो उल्लेख केला आहे, फलंदाजाला टेम्परामेंट ठेवावं लागेल, ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळावं लागेल. अतिरिक्त प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये कधी तुमच्या पथ्यावर सुद्धा पडेल, कधी तुमच्या विरोधात सुद्धा जाईल. प्रमोद पूर्णपणे फिरले होते, शफल क्रॉस झाले होते. चेंडूपळीचा कोऑर्डिनेशन मिलाप आला नाही. डाबे एसटीच्या फार बाहेर अनियंत्रित गोलंदाजी. जयेश याने या अगोदर एक सामना आपल्या संघाला दिमागदार पद्धतीने जिंकून दिलाय. या सामन्यामध्ये त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी आहे. यावेळेस कुठेतरी प्रेशर त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरचा चेंडू वाईड आला, 1 अवांतर धावा आली, समीकरण बदललं. 4 मध्ये 5. फक्त आणि फक्त समोर डेलिकेटली खेळून काढलेला आहे. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरून आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि 1 धाव इथे कंप्लीट झाली. 26 धावा याचबरोबर या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला 28 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या पाहायला मिळाल्या आणि 4 धावांची यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जयेश नावाचा गोलंदाज आहे. पाहायचंय काय होतंय. सलामीला आलेले वसंत दादा मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित. समोरच्या दिशेने एक ठेवला होता चेंडू खोलवर टप्प्याचा, त्याला ऑन ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका. क्षेत्ररक्षकाची कामगिरी चांगली आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा डेंजर एंडला धावतायत. पाहता पाहता दुसरी पूर्ण. या क्षेत्ररक्षकासाठी जितक्या टाळ्या होणार नाही त्यापेक्षा अधिक टाळ्या या फलंदाजासाठी होतील. याचं कारण सलामीला येऊन आतापर्यंत 6 वेळा मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आपल्या संघासाठी निश्चितच एक तारणहार बनून आतापर्यंत संकट मोचकाची भूमिका पार पाडलेली आहे वसंत पाटील याने. आणि मला असं वाटतं कशेळी संघ आणि त्यांच्या विजयाच्या मध्ये निश्चितच हिमालयासारखे आता अडिग उभे राहिलेले आहेत. स्थितप्रज्ञ शेख हा भाषा अशा पद्धतीचं एक वचन आहे
की जिथे पर्वत कोणत्याही पद्धतीने त्याची जागा सोडत नाही, समुद्रे रेखा न ओलांडावी, पर्वते जागा न सांडावी असं म्हटलं जातं. समुद्र कधी त्याची मर्यादा सोडत नाही, त्याच पद्धतीने पर्वत कधी त्याची जागा ओलांडत नाही. आणि म्हणून इथे या सिच्युएशनला सुरई स्वराज्य स्पोर्ट्स कसे आणि सुरई या दोन संघांच्या दरम्यान कशी संघाच्या समोर अगदी हिमालयाप्रमाणे उभे आहेत वसंत पाटील. नक्कीच जसं छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूने सांगितलं होतं की जोपर्यंत तोफांचा आवाज होत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही, तसंच जणू इथे वसंताने आपल्या कॅप्टनला सांगितले की जोपर्यंत विजय संपादन करत नाही मी बाद होणार नाही. 2 मध्ये 2 धाबांची गरज असताना चेंडूला कट केलंय. आता यावेळेस सामना वेगळ्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगोदर काय झाले ते संपूर्ण आता विसरावं लागेल आणि ते विसरण्यासाठी भाग पाडलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट परिस्थितीजन्य खेळ म्हणून ओळखला जातो, तीच परिस्थिती समोर अनिश्चितता आहे. यावेळेस हा सामना दोन्ही संघासाठी 50-50% अवस्थेमध्ये झुकलेला आहे. मला असं वाटतं हा सामना या अगोदरच्या चेंडूवर फिनिश जर झाला असता तर ते सुरई संघासाठी कधीही चांगलं राहिलं असतं. शेवटचा एक चेंडू एका धाब्याची गरज. मी 2 सामन्यांची आठवण करून देईन. चाचणी स्पर्धेमध्ये जयभजन कारिवली वर्सेस कालवार सामना झाला होता. 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता होती. मुलं सर्व मैदानामध्ये आली. पुन्हा 1 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. कारिवली संघाने सामना जिंकला होता. त्यानंतर गावदी पूर्णा वर्सेस कालवार या 2 संघामध्ये सामना झाला होता. कालवार स्पर्धेमध्ये देवा टावरे यांनी 29 धावांची खेळी केली होती. शेवटच्या 1 चेंडूवर एका धावेची आवश्यकता होती आणि देवा टावरे यांनी फटका मारला. तो मिड विकेटला बाला याने कॅच केला आणि एका धावेसाठी गावदी स्पोर्ट पूर्ण संघ पराभूत झाला होता. तिथे मी म्हटलं होतं की मांदेल्यासाठी ओळखा बुडालेला होता गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचा. इथे तसं घडतंय का बघूया. क्या बात आहे. आपली आगरी भाषा खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी आपल्याला देऊन जाते. मांदेल्यासाठी ओळखा बोलणं म्हणजे खऱ्या अर्थाने एका छोट्या गोष्टीसाठी तुम्ही फार मोठं नुकसान स्वतःकडे ओढवून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा उल्लेख करेन, या अगोदरच्या चेंडूवर हा सामना जर सुरेश संघाला संपवता आला असता तर त्यांच्यासाठी फार चांगलं झालं असतं. एका चेंडूमध्ये 1 धाव करणं हे जितकं सोपं वाटतं त्याही पेक्षा कित्येक पटीने कठीण आहे. मैदानाच्या आतमध्ये ही काठिण्य पातळी कुठपर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र फलंदाजाच्या शेजारील आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता. एखाद्या गृहिणीने मला असं वाटतं एखादी रांगोळी रेखाटण्यासाठी ज्या पद्धतीने टिपके द्यावेत त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक उभे आहेत. काय घडतंय? नथिंग इज इम्पॉसिबल. काही अशक्य नसतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी अँड चान्स. प्रत्येक प्रेक्षक आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय अगदी निश्चितच मन त्यांचं विस्मित झालेलं आहे. कुठेतरी एक वेगळ्या जगामध्ये ते गेलेले आहेत आणि प्रत्येकाला इच्छा झाली आहे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत का जे सॉर्ट आउट केले जातील. इथे मात्र पंचांचं इंटरप्शन आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचंय हा सामना प्रेक्षकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेला आहे आणि हेच क्रिकेट आहे. प्रमोद पाटील, यासाठीच लोक क्रिकेटची इतकी वेडी आहेत. यासाठीच दुपारची झोप मोडून क्रिकेट इकडे येत असतात. येस, प्रेक्षकांना मी विनंती करेन, सामना आवडला असेल तर आपण या सामन्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. हॅलो. 2 पंच एकमेकांबरोबर ज्यावेळेस वार्तालाप करतात, काहीतरी सल्ला मसलत करतात, त्यावेळेस काहीतरी विषू मैदानाच्या आतमध्ये असेल आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. एका चेंडूसाठी उशीर लागू नये. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडलंय म्हणून दोन्ही पंच एकमेकांच्या बरोबर आलेले आहेत. एका चेंडूत एका धावेची गरज. गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकाल. जयेश पाटील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे आहेत. प्रमोद, हा सामना फलंदाजाने जिंकून दिला तर खरं तर त्याचे जयजयकार होईल, परंतु गोलंदाजाने जिंकून दिला तर हा गोलंदाज खऱ्या अर्थाने महानायक ठरणार आहे. पाहायचंय कोण बनेल नायक, कोण ठरेल महानायक आणि कोण ठरेल खलनायक. एका चेंडूमध्ये एका धाब्याची गरज, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. हा सामना या अगोदर सुरई संघाने फिनिश केला असता तर त्यांच्यासाठी फार चांगलं झालं असतं. मैदानाच्या आतमध्ये तेच झालंय. यावेळेस गोलंदाज ठरला वरचढ आणि शेवटच्या चेंडूवर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुरई बी संघ पराभूत झाला होता एका धावेने आणि इथेही सुरई ए संघ पराभूत झालेला आहे फक्त आणि फक्त एका धावेने. क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्व फार वाढलेलं आहे. याचबरोबर दोन्ही संघांचं मनस्वी कौतुक या आयोजकांच्या वतीने. खरं तर हा सामना जिंकलेला आहे. मला असं वाटतं या गोलंदाजी करणाऱ्या संघाने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुरई संघाचं गोड कौतुक.